घरामध्ये सतत चिंता आणि अस्वस्थ वाटत असेल तर मित्रांनो हे करूनच पहा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण वाटत नसेल, तुम्ही नेहमीच अस्वस्थ राहत असाल, सारखा आळस भरल्यासारखं वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल, तर आजपासूनच हे काम सुरू करा. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती, विकास आणि समृद्धी तसेच आरोग्य हवे असतात. म्हणूनच आपण सर्व प्रयत्न करत असतो. त्या आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधी आपल्याला दुःखाला देखील किंवा संकटाला देखील तोंड द्यावे लागतं. याचं कारण घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जर तुम्ही जागा बदलून तुम्हाला जर काय फायदा होऊ शकतो आणि घरात तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे. घरामध्ये सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या वास्तू टिप्सचा उपयोग केला पाहिजे, कोणत्या वास्तू टिप्स अवलंबल्या पाहिजेत ते आपण जाणून घेऊया. गुरुवारी घरामध्ये कोणतीही जी पिवळी वस्तू असते तर ती घालायला सुरुवात करा. घरामध्ये गुरुवारी पिवळे वस्त्र घालू शकता, तसेच पिवळी फळं खाऊ शकता. गुरुवारी मात्र हिरव्या रंगापासून दूर राहा, हिरव्या वस्तूपासून दूर राहा. 2. बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावे, पिवळ्या रंगापासून दूर राहू शकता. असे केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते, आनंद वाढतो, समस्या देखील दूर होतात आणि घरामध्ये आनंदी वातावरण तयार होतं. कारण ग्रहवाराच्या दिवशी त्या ग्रहाची समान असलेला रंग घातल्याने तो ग्रह आपल्याला शुभ परिणाम देतात. शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. शुक्रवार माता लक्ष्मीसोबत शुक्रदेवाचा वार समजला जातो. पांढरे, लाल, गुलाबी हे कपडे परिधान करू शकता. असे केल्याने माणसाला ऐश्वर्य, सुख समृद्धी याची प्राप्ती होते. शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती देखील होते आणि धनप्राप्ती देखील होते. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि सजवा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसे येण्याचे स्रोत देखील उपलब्ध होतात. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर तांदळाचे पीठ किंवा मग रांगोळी छोटीशी काढावी. यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये येते, सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. कारण बाहेरून चालणारी व्यक्तीची नजर पाहिली तर त्या रांगोळी पडते आणि वाईट नजरेपासून आपल्या घर बचावते. जर तुम्ही दररोज रांगोळी काढू शकत नसाल, सकाळची काही गडबड असते, तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम जीवामक शुभेच्छा ओम लिहून, यामुळे तुमच्या घरामध्ये कधी कोणताही आजार प्रवेश करणार नाही. नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. तुमच्या घरामध्ये सदैव सकारात्मक वातावरण तयार राहील. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी भाकरी माशांना, तर चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा मग पक्ष्यांना धान्य देखील तुम्ही देऊ शकता. आणि मुंग्यासाठी सुद्धा साखरपीठ खायला द्यावे. यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्रवेश करते. यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य देखील मिळते. आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि आपल्यावर आपले पूर्वज देखील खूप खुश होतात. आपल्यावर त्यांची कृपा राहते. आपल्याला चांगले शुभ परिणाम येतात. आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे हळूहळू कमी होतात. त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात. म्हणूनच जेव्हा संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एक तरी नक्की खायला द्या. याशिवाय असे म्हटले जाते की घराचे मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरामध्ये संपत्ती येते. सकाळी उठल्यावर या व्यक्तीने झाड आवश्यक पाहावेत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते. वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळते. तुळशी ही वनस्पती दररोज तिची पूजा केली जाते. यासोबत देशी तुपाचा दिवा देखील लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाचे झाड मुख्य लाल कापडात ते दरवाजावरती लटकवा आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.
कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरातील वास्तुदोष देखील दूर होईल. जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्याच्या पाणी घेऊन तांब्यामध्ये ते जर घरभर शिंपडत असेल, रात्रभर राहिलेले पाणी सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग देखील तिचा मोकळा होतो. जर तुम्हाला घरामध्ये सुखशांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. घरामधील टाकाऊ आणि निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा. तर तुम्हाला घरातील शांती आणि आनंद हवा असेल, आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी प्रार्थना करा आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी घरी मंदिरामध्ये पूजा करू शकता. तुम्हाला तुमच्या घरात आनंद घ्यायचा असेल किंवा यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्ध ठेवू शकता, कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध हे ठेवल्याने सुख शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागणार नाही. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र, महाभारतातील युद्ध किंवा हिंसक प्राण्यांची चित्र असतील तर त्यामुळे सुख समृद्धीचे ते कारण बनतात. वैवाहिक जीवनात ते तणाव निर्माण करतात. म्हणूनच तिथे ते आज आपण आपल्या बेडरूममधून अशी चित्रे दूर करा. सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका. त्यानंतर असे केल्याने धनाची हानी होते, माता लक्ष्मी रागवते आणि आपलं घर सोडून जाते. यामुळे पैशांची कमतरता भासू शकते. शक्यतो सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घर झाडून पुसून स्वच्छ करून घेऊ शकता. लक्ष्मी यावेळी घरामध्ये येते. केरकचरा, घरातील खरकटे असे सामान उकरड्यावर फेकू नका किंवा दारामध्ये ठेवू नका. कापूर जाळणे ही प्रार्थना. कापूर जाळला असला तरी ती रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे. यासोबतच त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने घरामध्ये शांती राहते. असे मानले जाते की असे केल्याने नकारात्मक ऊर्जा देखील घरातून बाहेर पडते. नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिठाचा गट्टू बनवा आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून ते कोणीही पाहू शकणार नाही. यामुळे देखील घरामध्ये आनंद परत येतो. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाव मानला जातो. या कोपऱ्यामध्ये देवी देवता राहतात. जीवनात प्रगती आणि यश मिळण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजाघर मानले जाते आणि हे खूप शुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार आवश्यक पाणी ठिबकणे किंवा नळ गळणे हे पैशांचे नुकसान दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकत असेल तर ते अशुभ मानले जाते. सुख आणि समृद्धी अशा घरामध्ये जास्त काळ टिकत नाही. घरात सुख, समृद्धी आणि शांती राहावे म्हणून असा वास्तुदोष त्वरित दूर करावा. ज्योतिषशास्त्रानुसार आपले ग्रह हे शुभ परिणाम देतात. त्यापैकी गुरुग्रहाला सुख समृद्धीचे कारक मानले जाते. जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा. या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते. दररोज देवाची पूजा करावी. घरामध्ये अगरबत्ती लावावी, दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला आपलं तोंड असावे. संध्याकाळी घराचा कोपरा उजेडत असला पाहिजे. अंधार राहणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक कोपऱ्यामध्ये उजेड असावा, कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात. असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये. म्हणूनच सर्वप्रथम देवाला आपण अन्न न खाता अर्पण करावे आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे भांडे किंवा खरकटे अन्न शिल्लक राहणार नाही याची देखील खात्री करावी, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल. नेहमी या गोष्टींची काळजी घ्या. अन्न दान करणे खूप पवित्र मानले जाते. तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे धान्य दान करणे, अन्नदान दान करणे, वस्त्रदान करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याची देखील आपली प्रगती होते. आपल्याला खूप शुभेच्छा मिळतात त्यांच्या आणि हे खूप शुभ असतं. जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्त्वाचे असते तुम्हाला पुण्य देतात. जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि लोकांना अन्नदान करायचे, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते.
अदृश्य दोषांचा नाश करते व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते. हे दान तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवते. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. तुमच्या भावी पिढ्यांना देखील आजचा फायदा होतो. वरील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.